प्रवासाची नवीन दिशा आणि निसर्गाची नवीन रूपे. चला पुन्हा एका नवीन प्रवासाला सुरुवात करूया. मनाचे समाधान आणि जीवनाची शांतता फक्त देवाच्या चरणी मिळते. असे सुंदर देवदर्शन श्री संत बाळूमामा. बाळूमामा हे धनगर समाजातील एक महान संत होते. ते महादेवाचे अवतार मानले जातात. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी झाला. या ऐतिहासिक त्यांचे घर दाखवणार आहे. आझाद गल्लीमध्ये एक छोटेसे घर आहे. चला मग बघूया श्री सद्गुरू बाळूमामांचे घर. घरामध्ये प्रवेश केल्यावर गारवा जाणवतो. मातीच्या भिंती, त्यांच्या घराला असणारा दरवाजा हे त्यामध्ये आपल्याला घरामध्ये बघायला मिळते. मोठेच्या मोठे लाकडाचे खांब हे आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याला तिथे गेल्यावर हे समजले की 1966 मध्ये वयाच्या 84व्या वर्षी त्याने आदमापूर येथे देह ठेवला. बाळूमामांचे घर मजबूत दगडी बांधकामाचे असून साधे आणि पारंपरिक आहे. बाळूमामांच्या वापरातील गोष्टी, आठवणी या घरात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. बघितलं बाळूमामांचे घर. चला आता बघूया जिथे बाळूमामा चाकरी करत होते. चंदूलाल शेटजी यांचा वाडा. तरुण वयात असताना बाळूमामांना बाळाप्पा ह्या नावाने ओळखले जाते. संसारात रमण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अक्कोळ निपाणी कर्नाटकजवळ येथे चंदूलाल शेटजी यांच्या घरी जनावरे आणि मेंढ्या पाळण्यासाठी चाकरीला ठेवले होते. चंदूलाल शेटजी व बाळूमामांची आपण आता माहिती आजोबांकडून घेऊया. चंदूलाल शेटजी पहिलं बघतात. हे टोपी घातल्याने हे बाळूआजाचा फोटो तरुणपणाचा, हे लग्नाच्या अगोदरचा फोटो आणि हे म्हातारपणी फोटो. पहिली साधी घर होती. भोजन ताट, त्या ताट वाटी तिथं ठेवत होतं. ते भगवान दुसऱ्या ताटात महावीर भगवान. ही ताट ही आजीने घेतली. ते आपलं भगवान दुसरं म्हणून ते ताट काढून देवाच्या ठिकाणी ठेवतात. ताट कुठे? हे ताटाचा चमत्कार झालेला ते पोटी ताट. फोटोच आहे. हां हां ते काही चारा खायत नव्हते, करत नव्हते. ते ते सगळं गायचं तसं आहे. हे चंदूलाल शेटजींचा मुलगा हे ताराचंद दासोबत, हे माझे आई वडील. ते आजोबाचा मी नातू. ही चंदूलाल शेटजींची मंडळी. ही चंदूलाल शेटजीची आई. ती बेळगावची कलावती. ते लग्नातला माझ्या मम्मीचा फोटो. चंदूलाल शेटजींच्या घरी चाकरी करत असताना बाळूमामांचा चमत्कार पाहायला मिळाला. एके दिवशी चंदूलाल शेटजी त्यांच्या पत्नीने बाळूमामांना जेवणाची ताटे दिली. तेव्हा त्यांना त्या ताटात जैन मंदिराचे दर्शन झाले. तेव्हापासून ती ताटली देवाऱ्यात ठेवून पूजा केली जाते. तेव्हापासून चंदूलाल शेटजींचा वाडा हा बाळूमामांचा चाकरी वाडा म्हणून ओळखला जातो. आता आपण तिथे जवळच बाळूमामांचे अक्कोळमधील मंदिर पाहणार आहोत. त्यांचे आता बांधकाम सुरू आहे, आपल्याला दिसून येते. देवळामध्ये दर अमावस्या पौर्णिमेला भंडारा असतो. या दिवशी भरपूर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आता आपण जाणार आहोत संत बाळूमामाच्या मूळ स्थान मेतके या गावी. हे गाव कोल्हापूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. संत बाळूमामाने 1922 मध्ये मेंढ्यांच्या मागे फिरत असताना या गावात राहिले होते. आदमापूर व्यतिरिक्त मेतके हे बाळूमामाचे मूळ क्षेत्र मानले जाते. मेतके गावातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाळूमामाने स्वतः 1932 मध्ये भक्तांच्या अडचणी आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी येथे एक रणखांब रोवला आहे. हा खांब पवित्र मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात हा खांब भाविकांना दर्शनासाठी खुला केला जातो. मेतके या ठिकाणी बाळूमामांनी माता सत्यवा यांना ठेवले होते. बाळूमामा सत्यवा देवी मंदिर मेतके तालुका कागल जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे. मंदिराच्या आवारात एक खांब आहे. त्याला मिठी मारल्यास घरातील वाईट ऊर्जा निघून जाते अशी भक्तांची श्रद्धा आहे. आता आपण जाणार आहोत आदमापूरला. आदमापूरला जाताना एक हॉटेल बघायला मिळते. हॉटेल रुक्मिणी पॅलेस 3 स्टार. आदमापूर येथे संत बाळूमामा मंदिराच्या जवळ स्थित एक लोकप्रिय हॉटेल आहे. या हॉटेलसमोर बाळूमामांची भली मोठी मूर्ती बघायला मिळते. आदमापूरला जाणारा प्रत्येक भाविक या हॉटेलसमोर थांबून बाळूमामांचे दर्शन घेऊन जातो. आम्ही पण तिथे थांबलो. मामांचे दर्शन घेऊन फोटोज काढून आदमापूरच्या दिशेला निघालो.
आदमापूर हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरी दगडी बांधकामाचे असून महाद्वार पाहून प्रत्येक भाविक भारावून जातो. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथाची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. दरवर्षी मार्च महिन्यात येथे मोठा भंडारा उत्सव साजरा केला जातो, तेव्हा हजारो भाविकांची गर्दी असते. तर अमावास्येला भाविकांना नाचणीच्या आंबीळाचा प्रसाद वाटला जातो. मंदिराला दुजे पंढरपूर असेही म्हटले जाते. च्या आवारात भव्य महाद्वार आणि 5 फांद्या असणारा एक पिंपळ वृक्ष आहे. आता बाळूमामांचे तर दर्शन झाले, आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.